माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार ज्या वेळेस ही उंबरठे कोल्हेली शाखा स्थापन झाली 1992, तेव्हापासून सतत हे सामाजिक कार्य करत असते। 1994ला पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू झाला। आता हे 2024 म्हणजे जवळजवळ सतत 30 वर्ष हा गुणगौरव सोहळा चालू आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर आमच्या शाखेच्या मार्फत अनेक दुसरे कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, मोफत वह्या वाटप असेल, इतर ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी छोट्या छोट्या गोष्टींद्वारे समाजामध्ये लोकांमध्ये कार्य करण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व आम्ही करत असतो। आता एक प्रश्न विचारला गेला आपल्याकडनं की बाबा तुम्ही काही ठिकाणी फक्त टॉपरचं हे होतं म्हणजे 90% पुढे असेल त्यांचा सत्कार करायचा किंवा 80% पुढे असेल त्यांचा सत्कार करायचा, परंतु आमची शाखा ही एकमेव शाखा असते की 1992 पासून, कारण तेव्हा इकडं वस्ती नव्हती आणि मला वाटतं फक्त आमच्या 2-3 गावातली मुलं असायची, 15-20 मुलं असायची तेव्हा, 20-25 मुलं। तेव्हापासून आम्ही तेच करतो की जो पास झाला तो गौरवासाठी पात्र झाला आणि ती भूमिका आम्ही आतापर्यंत ठेवलेली आहे की तो पास झाला आहे ना, 10वी पास झाला आहे म्हणजे त्याची एक टर्म संपून तो दुसऱ्या टर्ममध्ये प्रवेश करतो आहे तर त्याचा गौरव व्हायलाच पाहिजे। मग त्याला 35% भेटलेत म्हणून त्याला कमीपणा हे करून द्यायचा, 90% भेटलेत त्याचाच फक्त करत राहायचं असं आम्ही करत नाही। सलग पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं, जेवढे विद्यार्थी ह्या 2 प्रभागामध्ये येतात, ह्या उंबरठे कोल्हेली शाखेच्या अंतर्गत येतात, तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांचा आता पण मला वाटतं 250च्या वर तो आकडा गेलेला आहे। म्हणजे सर्व विद्यार्थी पास झालेले सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करतो, जेणेकरून त्यांना हुरूप यावं, त्यांना तो विश्वास बसावा, पालकांनासुद्धा हे माहिती पडावं की आपल्या पाल्याचा 10वी पास झाल्यावरती ह्या शाखेच्या वतीने सत्कार होतो, भले ते टक्केवारी कितीही असू दे, आणि ती परंपरा आम्ही कायम राखलेली आहे।